अस्सलामुअलैकुम, कैशा सगळी बेस हो ना. उम्मीद करताय सगळी बेस असाल. आज आम्ही बनवणार आमचे कोकणी स्टाईलला सांदन. त्याच्यासाठी आहे मी 2 किलो चावलाचो कण घेतलो आहे, एकदम दरदरो बारीक. आणि हो थोडंसो 1.5 कोप मी काढलो होतो खोय बनवेला. आणि 2 नारळ, थोडंसो खमीर आणि 1 कोप सोजी. आम्ही लोक सान्नाचो कण काढायच्या पहिले 1 दिवस पहिले चावल पहिले धावताव, निमरात बेस्तीनं सुकवताव आणि मग चक्कीतला नेऊन पिसताव. जर तुम्ही पण कवा बनवले होते चावल 1 दिवस पहिले धावा आणि मग बारीक एकदम सोजी असते ना दरदरी तैसो पिसून हना. आणि ह्या मी नारळ खड्डवेला घेतले होते. नारळ खड्डवून झाल्यावर मी आता मिक्सरला चव लावीन त्यांचं दूध काढेला. आम्ही ह्या 2 टाईपचे दूध काढले हाव. एक गारा दूध आहे, एक पतला दूध आहे. गारा दूध आहे तर आम्ही पीठ लावेला घेऊ आणि पतला जा काढले हाव ना तर खोय बनवेला घेऊ. ह्या गारा दूध आहे, ह्या पतला दूध आहे. आता ह्यांची आपल्याला खोय बनवायची आहे. गॅसवर मी ठेवलो होतो 1 टोप आणि टोपातला टाकला होता आपला पातळ दूध आहे ता टाकलाय मी खोय बनवायसाठी. जो कण मी बाजूला ठेवलो तो खोयला तो टाकीन मी दुधातला. थोडासा मिक्स करून घेईन आणि मी माझ्या टेस्टच्या हिसाबातला मीठ टाकीन. तुम्ही तुमच्या टेस्टच्या हिसाबातला टाका, मी माझ्या टेस्टच्या हिसाबातला टाकलो आहे. हाताचो इस्तेमाल कंपल्सरी आहे, हात थोपेचो नाही, नाही ते मग खोय बनवताना असे गट्टे धरला नका, मग सुट्टा मोप मुश्किल आहेत. हात हलवतच राहायचोय. तुम्हाला जर वाटला की खोय बनवताना आतलन चावलाचो दाणो थोडं कच्चो राहिलो होय ते पाणी पण लावू शकता हाव. आम्ही अर्धा ग्लास पाणी लावल्या होत्या का की आमचं पण थोडं दाणो गल्लो नाही होतो, त्यांच्यासाठी आम्ही अर्धा ग्लास पाणी लावल्या होत्या. आणि हाय आमची खोय बनवून एकदम रेडी झालेली होती. आता आम्ही तिला 5 मिनिटं ढाकून ठेवू आणि मग थंड झाल्यावर पीठ लावायला घेऊ. आणि माशालाची हाय आमची खोय बनवून एकदम रेडी झालेली होती. आम्ही मोठ्या टोपातला खोय टाकले हाव का की पीठ लावायला आम्हाला आसानी होईल. खोय टाकून झाल्यावर जो आपला गारा दूध होता नारळाचा ता सगळ्यात पहिले टाकू तिनातला. त्यांच्या बदला सोजी 1 कोप, खमीर आणि थोडा थोडा करून चावलाचा जो कण आहे तो टाकू आम्ही. आणि माशालाशी हाय आमचा पीठ लावून रेडी झालेला आहे. म्हणजे माझ्या घरातला काही सोरूल आहे मालूम आहे नाहीसा पीठ लावून झाला ना का एक चुलीचो निकारो ठेवून माझी अम्मी है ना वरते असो ठेवते आणि तिनवर थोडासा गोरा तेल वरते आणि लगेच ढाकण मारून ठेवते. ऐसो होय. आता फलाटला हवा आपण ती लोक चूल बिल खाया आहे तो निकारो मिळेल आपल्याला ठेवायला, तेव्हा आम्ही निकारो बिकारो काही ठेवल्यावर नाही आहो.
तो असं निकारो ठेवून असं तेल वतते ना, तर माझी आम्मी तो जो ढुकट असते ना ते लगेच असं ढाकण मारल्या का तो आतलं ढुकट जो पिठाला एकदम जज्ब होते ना असं लागते, ती सान्ना एकदम माशाल्ला मस्त मजेदार. माझ्या घरात ते ऐसोच रोल आहे. त्यांच्या बदला मी पीठ सुबाला 5 वाजता उघडून बघला, तेव्हा माझा पीठ ऐल्याला होता. त्यांच्या बदला मी माझ्या टेस्टच्या हिसाबातला म्हणजे अर्धा किलो कमीच मी साखर टाकली आहे. 2 किलो पिठाला माझ्या टेस्टच्या हिसाबातला टाकले आहे मी. तुम्ही तुमच्या टेस्टच्या हिसाबातला टाका. आणि डबल मी हे साचू चरवलं होतं पाणी गरम व्हायला गॅसवर, आणि तिनातला लिंबू आहे ना निचोडला होता आणि सालपट पण मी तिनातच टाकला होता. ह्यांच्यासाठी मी काय करता का की टोपातला कवा पण आपण गरम पाणी करे ठेवलं ना का टोप आहे ना असं थोडं कालो होते. लिंबू नाही चिचाचा आंबा त्याचा टाकल्यावर ना का होत नाही. चला आता सान्ना बनवायला घेऊया एक एक वाटीतला. सान्नाचा पीठ लावताना एकदम घट होता आणि जेव्हा पीठ आईला आमचा तेव्हा पातळ झाला होता. काही प्रॉब्लेम नाही, टेन्शनची बात नाही. पीठ पातळ होतेच का की सान्नाला ऐसाच पीठ हवा आहे. जेव्हा येते ना पीठ तेव्हा ऐसा पातळच हवा आहे, गारा नाही पाहिजेत. चला आता सान्ना बनवायला घेऊया. तुमच्याकडे कशी सान्ना बनवता आणि कशी माझे व्हिडिओ बघता जरा कमेंटला पण सांगत जा की आम्ही हशी बोलता हाव, आमच्या गावाचं नाव ह्या है. जरा मला पण सांगत जा, मला पण खबर व्हायला हवं आहे की माझे व्हिडिओ कसर जातात हे आणि कोण कोण बघतं हे. आणि तुमच्या सगळ्यांचा तहे दिलशी शुक्रिया. माझे 2K सबस्क्रायबर पुरे झाले आहेत. ऐसोच मला सपोर्ट करत राहा आणि दिलशी तुम्हाला थँक्यू, शुक्रिया मोबसा. चला आता आपला पाणी पण गरम झाला आहे साच्यातला. आता वाटे एक एक चालणीतला डालून घेऊया आणि मग साच्याच्या वरती ठेवायचे आहेत. कवा पण सान्ना बनवायला घेतल्यावर ना की उकरो मलिदो आपलो कोकणी सफेदवालो या चावलाचे भानवरे ते जुन्याचेच चावल घ्या. का की जुन्याचे चावल घेतल्यावर ना का माशाल्ला सान्ना पण बेश येतात, मलिदो पण बेश येते आणि भानवरे पण बेश येतात. आम्ही ते असं बनवे लागल्यावर ना काही पण डिश चावलाची ते जुन्याचेच चावल घेतो आम्ही लोक. तीनच्या बदला 20 मिनिटाच्या बाद साचो खोलून बघल्यावर तेव्हा आमची सान्ना रेडी झालेली थया. आता वापस वाटीशी एक एक कारेची आहेत. मी इलायची पावडर स्किप केली होती, व्हिडिओ दाखवली नाही. इलायची पावडर मी टाकले 1 चिमची भरून. तुम्ही पण टाका, माशाला टेस्ट मग बेश येते इलायची पावडरनी. आणि ही आपली सान्ना आहे बनवून रेडी झालेली आहेत, एकदम सॉफ्ट आणि मुलायम आहेत. एक बार माझ्या रेसिपीने अशी सान्ना बनवून बघा आणि मग मला कमेंटला सांगा. चला आता ह्यो आमचं पहिलो साचो झालो आहे. आता दुसरो साचो चढलो आहे आमचं सान्नाचं. मी गावाला गेला होता माझ्या आम्मीच्या इकडे बकरा ईदीला, तेव्हा मी व्हिडिओ बनवले होते. नाहीशे नाही सान्नाचे शुरकुरम्याचे व्हिडिओ बनवलं होतो मी. पण लाईटीच्या ह्याने माझे व्हिडिओ आहेत ना थोडे असे म्हणजे ऐसा वाटत होता मला की थोडी क्लिअरिटी दबली आहे, तेव्हा मी व्हिडिओ शेअर नाही केले. लाईट गेली होती आमच्या इकडे ईदीच्या दिवसा, नाही ते तो पण मी व्हिडिओ टाकलो असतो व्लॉग बनवून. लाईट गेली होती, 3 माझा मूड ऑफ झाला होता. आणि ही माझी आहे सान्ना बनवून एकदम रेडी झालेली आहेत. या गरम गरम खायला सगळ्यांनी. मी जी ही सान्ना बनवली आहेत ती कशी झाली ती मला नक्की कमेंटला सांगा. आणि बेसोने कमेंट करा आणि मला नक्की सांगत जा की तुम्ही कशी बोलता हाव, कशी कमेंट करता, माझे व्हिडिओ कसं जातात आहेत. मला नक्की कमेंट सेक्शनला सांगत जा. मिळता तुम्हाला मग बेगुनच नेक्स्ट व्हिडिओतला. अल्लाह हाफिज.